बरेचदा तुम्ही बघितलं असेल, आपलं किचन दिसायला स्वच्छ आणि सुंदर तर दिसते, पण किचनमधल्या अशा भरपूरशा वस्तू असतात ज्या आपण रेग्युलर तर वापरतो, पण त्याची प्रॉपरली क्लिनिंग करायला विसरतो. तर नमस्कार मंडळी, मी अंकिता आणि तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये. व आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत किचनमधल्या अशाच वस्तू शेअर करणार आहे ज्या आपण रेग्युलर तर वापरतो, पण त्याला स्वच्छ करायला विसरतो. चला तर मग पाहूया की त्या वस्तू कुठल्या कुठल्या आहेत आणि त्याची अगदी सोप्या पद्धतीने स्वच्छता कशी करायची. तर बघा, आपल्यापैकी प्रत्येक जण दिवसातून एकदा तरी गॅस स्वच्छ करतो, त्याचबरोबर गॅस ओटा देखील स्वच्छ करतो. पण गॅस स्वच्छ करताना आपण एक चुकी करतो. याच्या ज्या छोट्या छोट्या रिंग्स आहेत त्या न काढता स्वच्छ केल्यामुळे बऱ्याच जणांचे तुम्ही गॅसवरच्या या रिंग्स बघितल्या असेल, त्या पूर्णपणे काळ्या पडलेल्या असतात. तर बघू शकता, यात हलक्याशा घाण झालेल्या होत्या, तर मला घासायच्याच होत्या. तर मी विचार केला की पूर्ण गॅस देखील व्यवस्थित क्लीन करावा. तेव्हा माझ्या लक्षात आले, आपण गॅस तर रेग्युलर क्लीन करतो, पण या गॅसच्या ज्या बटन्स असतात त्या व्यवस्थित खोलून क्लीन करायला विसरतो. कारण बरेच जणांना माहितीच नसते की त्या बटन कशा काढायच्या. तर त्यासाठी मी काय केलं की पहिले यूट्यूबवर सर्च केलं की या बटन कशा काढता येईल. तर हलक्या हाताने आपल्याला या बटन ओढायच्या असतात आणि त्यानंतर त्या इझिली निघतात. पहिले तर सिलेंडरची बटन बंद करा आणि त्यानंतर माझ्याकडे हे गॅस क्लिनिंग ब्रश आहे, जे अगदी युजफुल आहे. थोडंसं विम लिक्विड किंवा कुठलंही डिटर्जंट लिक्विड जे तुम्ही भांड्यासाठी वापरत असाल ना, ते स्क्रबरच्या मदतीने या शेगडीला लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या ब्रशच्या मदतीने हलक्या हाताने घासायचं आहे. बरेचदा तुम्ही नोटीस केलं असेल, जेव्हा आपण ताराच्या घासणीने घासतो ना, तर ते ताराची घासणी आपल्या हाताला रुतते. तर बघा, मी पहिले गॅस शेगडी व्यवस्थित क्लीन करून घेतली आणि त्यानंतर थोडंसं विम लिक्विड लावलेलं आहे आणि त्यानंतर या ब्रशच्या मदतीने हलक्या हाताने हे जे स्क्रू आहे बटनचे त्यावर घासायचं आहे. बघू शकता, त्यामध्ये खूप जास्त चिकटपणा जमा झालेला होता. जर मी डायरेक्टली क्लीन केले असते ना, तर ते निघालेच नसते आणि आपला हात देखील बरेचदा पोचू शकत नाही आणि आपली ताराची जर घासणी असेल तर ती देखील त्यामध्ये जाऊ शकत नाही. पण हा जो ब्रश आहे तो खूप चांगल्या प्रकारे आत जाऊन घुसतो आणि बघू शकता, त्यावरचा जेवढा काही मळ असेल ना, तो पूर्णपणे साफ झालेला आहे. तर बघा, इथे हलक्या हाताने मी ही बटन ओढलेली आहे आणि ती बाहेर निघाली. बटनच्या आत देखील खूप जास्त चिकटपणा जमा झालेला आहे आणि त्याच्या आजूबाजूच्या एरियावर बघू शकता किती जास्त चिकटपणा जमा झालेला आहे. जरी तुम्हाला व्हिडिओमध्ये कमी दिसत असेल ना, तरी खूप जास्त चिकटपणा जमा झालेला आहे आणि तर त्या ठिकाणी मी थोडंसं विम लिक्विड लावलं आणि ब्रशच्या मदतीने हलक्या हाताने घासून घेतले आणि त्याचबरोबर बाकीची जीही भांडी होती ती देखील नॉर्मल जशी आपण स्वच्छ करतो त्याच पद्धतीने स्वच्छ केलेली आहे. बरेचदा तुम्ही बघितलं असेल, बटनमध्ये खूप जास्त जर चिकटपणा जमा झालेला असेल तर बटन जाम देखील होतात, त्या व्यवस्थित फिरत नाही. मग अशा वेळेस देखील रोज तर पॉसिबल नाही, पण हप्त्यातनं किंवा 15 दिवसातनं एकदा ही बटन काढून तुम्हाला अशी स्वच्छ करायला हवी, जेणेकरून तुमचा गॅस पूर्णपणे स्वच्छ दिसेल. आजकाल ना, आपल्या प्रत्येकाच्या किचनमध्ये एअरटाईट डब्बे तर असतात. मग ते काचेचे असेल किंवा स्टीलचे असेल किंवा प्लास्टिकचे असेल. तर माझ्याकडे अशा प्रकारचे एअरटाईट डब्बे फारच कमी आहे. पण हा एका फ्रेंडचा एअरटाईट डब्बा आलेला होता, ज्यामध्ये आवळ्याची चटणी आलेली होती. मी या डब्याला स्वच्छ धुवून देखील घेतले, तरी देखील माझ्या लक्षात आले नाही. पण जेव्हा हा डब्बा व्यवस्थित सुकला आणि मला त्यांना द्यायचा होता, तेव्हा माझ्या लक्षात आले की यामध्ये जी एअरटाईट रबर आहे ती पूर्णपणे खराब झालेली आहे. बरेचदा असं होतं की ही रबर न काढताच आपण वॉश करतो. त्यामध्ये बरेचदा आपण भाजी किंवा कुठलाही पदार्थ ठेवलेला असतो, त्यामुळे त्याचं ग्रेव्ही किंवा कुठलाही रस्सा त्याला लागतो आणि न काढता वॉश केल्यामुळे ते त्यामध्ये फंगस येऊन खराब होतं. बरेचदा हे आपल्या जेवणामध्येही मिक्स होऊ शकतं. त्यासाठी अशा प्रकारचे जर तुम्ही डब्बे वापरत असाल तर त्याचे जे रबर आहे ते एकदा असं काढून स्वच्छ करून बघा. नाहीतर मग अशा प्रकारचे जे एअरटाईट कंटेनर असेल ते यूज करणे अवॉइड करा. तर माझ्याकडे खूप कमी प्रमाणात अशा प्रकारचे एअरटाईट कंटेनर आहे. तर बघा, हा चांगल्या कंपनीचा डब्बा असल्यामुळे याचा रबर त्याचबरोबर या डब्याचं झाकण देखील खूप इझिली क्लीन झालं. अगदी ब्रशच्या हेल्पने मी स्वच्छ केलं आणि त्यानंतर हे जे सिलिकॉन रबर असतात ना, ते व्यवस्थित स्वच्छ होत नाही, त्यामध्ये फंगस लागलेला असतो. त्यामुळे उकळत्या पाण्यामध्ये थोडंसं विम लिक्विड जेल किंवा कुठलंही बेकिंग सोडा वगैरे तुम्ही टाकून याला 10 मिनिटे व्यवस्थित बॉईल करून घ्या, जेणेकरून त्यामध्ये कुठलेही जर्म्स राहणार नाही. तर माझी मुलगी जेव्हा प्ले ग्रुपला होती ना, तेव्हा मी हा सेलोचा डब्बा घेतला होता. तर फर्स्ट हा एअरटाईट कंटेनर माझ्याकडे होता. तेव्हा ही प्रॉब्लेम मी नोटीस केली होती, कारण रेग्युलर या डब्याचं रबर काढून मला वॉश करणे पॉसिबल नव्हते आणि तुम्ही पाहू शकता याची रबर पूर्णपणे खराब झालेली आहे. त्यामध्ये फंगस लागलेला होता आणि वारंवार रबर काढल्यामुळे बरेचदा ते लूज व्हायचं आणि मग मी ते फ्रीझरमध्ये स्टोअर करून याला एअरटाईट करायचे.
तरी देखील त्यातलं रबर तुम्ही पाहू शकता ते हलकसं पिवळं पडलेलं आहे. जेव्हा हा डब्बा मी विकत घेतला होता ना, तर या सिलिकॉन रबरचा कलर एकदम ट्रान्सपरंट होता. पण आजकाल ना लहान मुलांना टिफिन बॉक्स द्यायचं म्हटलं तर एअरटाईटच द्यावं लागते. त्यामुळे मी हा टिफिन बॉक्स विकत घेतला. पण याचं जे सिलिकॉन रबर आहे ना, ते आपण रेग्युलर काढू शकतो. त्यामुळे तुम्ही हा बघा रबर गेल्या 8-9 महिन्यापासून मी यूज करते आहे. तरी देखील स्वच्छ आहे आणि यामध्ये कुठलाही फंगस लागलेला नाही. तर तुम्हाला असे एअरटाईट कंटेनर वापरायचे असेल तर तुम्ही अशा प्रकारे जे रिमूव्हेबल सिलिकॉन रबर येतात तशा प्रकारचे डब्बे वापरू शकता. नाहीतर मग ते डब्बे वापरताना तुम्हाला खूप जास्त काळजी घ्यावी लागेल. नाहीतर मग त्यामध्ये असा फंगस जमा होईल, घाण जमा होईल, जी तुमच्या आरोग्यास हानिकारक ठरू शकते. त्यानंतरची तिसरी वस्तू आहे या चहाच्या गाळण्या. आपण रेग्युलर चहा गाळण्यासाठी किंवा कुठलीही वस्तू गाळण्यासाठी या गाळण्या वापरतो. पण काही दिवसानंतर या गाळण्याची हालत एवढी खराब झालेली असते की त्या खराब होतात, तरी देखील आपण वापरतच असतो. काही दिवसांनी त्यामधून चहा देखील व्यवस्थित गाळला जात नाही, कारण बारीक पत्तीचे कण त्यामध्ये जमा झालेले असतात. मग त्यासाठी त्या देखील महिन्यातून नाहीतर 15 दिवसातून एकदा स्वच्छ करणे खूप गरजेचे आहे. बरेचदा या गोष्टी स्वच्छ करायला आपल्याला कंटाळा येतो. अशा वेळेस मी घरातले दिवे असेल किंवा अद्रक खिसायची घासणी असेल किंवा या चहा गाळण्या आपल्याला एका पातेल्यात पाणी गरम करायचं आहे. त्यामध्ये थोडंसं व्हिनेगर, बेकिंग सोडा आणि विम लिक्विड जेल टाकायचं आहे आणि अगदी 15 मिनिटासाठी या वस्तू व्यवस्थित बॉईल करून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर या नॉर्मल डिशवॉश लिक्विडने तुम्हाला घासायचे आहे. आता तुम्ही बघू शकता या चहाच्या गाळण्या आहे ना, त्यामध्ये बारीक बारीक छिद्र असतात. त्यासाठी हा गॅस क्लिनिंग ब्रश मला खूप युजफुल वाटतो. नाहीतर चहाच्या गाळण्या क्लीन करायची वेगवेगळ्या ट्रिक्स आहेत, त्या देखील तुम्ही यूट्यूबवरून फॉलो करू शकता. पण मी नेहमी हीच ट्रिक वापरते. 15 दिवसातनं नाही तर मग 1 महिन्यातनं अशा प्रकारे गाळण्या व्यवस्थित पाण्यामध्ये बॉईल करून घेते आणि त्यानंतर या ब्रशच्या हेल्पने व्यवस्थित घासून घेते. त्यावर जेवढा काही काळवटपणा जमा झालेला असतो ना, तो इझिलीही निघतो आणि बघू शकता गाळण्या बऱ्यापैकी स्वच्छ झालेल्या आहे. बरेचदा तुम्ही बघितलं असेल कुकर लावल्यानंतर देखील त्याची शिट्टी व्यवस्थित काम करत नाही. त्याचं एक कारण आपण कुकर तर व्यवस्थित स्वच्छ करतो, त्याचं झाकणही स्वच्छ करतो, पण त्याची शिट्टी मात्र डीप क्लिनिंग करायची विसरतो. बघा शिट्टीला व्यवस्थित असं खोलून 5 दिवसातून नाहीतर 10 दिवसातून असं क्लीन करायला हवं. बघा त्या शिट्टीच्या आतल्या साईडला किती जास्त अस्वच्छता मीन्स घाण जमा झालेली आहे. ती जर आपण व्यवस्थित घासली नाही की मग त्याचे छिद्र बंद होतात आणि मग शिट्टी व्यवस्थित काम करत नाही. मग अशा वेळेस रोज जरी पॉसिबल नसलं, कुठलंही काम रोज करण्यामध्ये खूप जास्त वेळ जातो. त्यामुळे अशा कामासाठी आपल्याला एक रुटीन सेट करायला हवी. 10 दिवसातनं, 7 दिवसातनं नाहीतर 15 दिवसातनं अशा वस्तू जर आपण स्वच्छ केल्या तर त्या खराबही होत नाही व दिसायलाही छान दिसतात आणि व्यवस्थित काम देखील करतात. आपल्यापैकी प्रत्येक घरात दिवसातून 2 ते 3 वेळा भांडी घासली जातात आणि ती अशा प्रकारच्या कुठल्यातरी बास्केटमध्ये ठेवली जातात. आमच्याकडे तर याला भांडे ठेवायचं टोपलं म्हणतात. बरेच जण याला बास्केटही म्हणतात. पण तुम्ही नोटीस केलं असेल की आपण याला रेग्युलर वॉश करत नाही. बरेच जण तर याला कधीच वॉश करत नाही. त्यामुळे त्यामध्ये खूप जास्त क्षार जमा झालेली असते, खूप जास्त घाण जमा झालेली असते. ती आपण रोज वापरत असल्यामुळे आपल्याला ती दिसत नाही. पण मी तुम्हाला सजेस्ट करेल की रोज जरी पॉसिबल नसेल तरी हप्त्यातनं किंवा 15 दिवसातनं याला रेग्युलर वॉश करा. मी तर याला हप्त्यातून 3दा वॉश करत असते, कारण यामध्ये खूप जास्त पाण्याचे डागही जमा झालेले असतात आणि ओट्यावर ठेवलेली असल्यामुळे ती खूप जास्त खराब झालेली असते. आपण यात वॉश केलेली भांडी ठेवतो, त्यामुळे ते भांडे ठेवायची बास्केट स्वच्छ तर असायलाच हवी. त्यामुळे रोज जरी पॉसिबल नसेल तरी हप्त्यातून एकदा तरी तुम्ही ही बास्केट क्लीन करायलाच हवी. तर याप्रमाणेच आणखीही आपल्या घरात भरपूरशा वस्तू असतात, त्या देखील आपण रेग्युलर वापरतो पण रोज स्वच्छ करत नाही. जसं खलबत्ता. बरेच जण रोज लसण कुटण्यासाठी खलबत्ता वापरतात, पण बरेचदा थोडाफार लसणही त्यात पडलेला असतो. या व्यतिरिक्त तो खलबत्ता तसाच ठेवलेला असतो आणि त्यामध्ये जे लसण असतं ते देखील त्यात सुकलं असतं आणि दुसरं लसण त्यातच कुटलं जातं. त्यामुळे ते देखील आपल्या आरोग्यासाठी चांगलं नाही आहे. बरेचदा तो खलबत्ता ओपन असला तर त्यामध्ये काही रात्रीच्या वेळेस पडू शकतो. त्यामुळे खलबत्ता देखील रोज काम झालं तर दिवसातून एकदा तरी स्वच्छ करायला हवा. मी तर दिवसातून 2दा स्वच्छ करते. जेव्हाही त्यामध्ये मी लसण जिरा कुटते तेव्हाच्या तेव्हा तो स्वच्छ पाण्याने मी धुवून घेते. वाटेल तर डिशवॉश लिक्विडचा वगैरे मी यूज करत नाही, कारण रेग्युलर वॉश केल्यामुळे पाण्याने एकदा विसळलं की तो स्वच्छ होतो
त्यामुळे जास्त मेहनत देखील लागत नाही. आता बघा ही जी बास्केट आहे मी हप्त्यातनं 2दा तरी क्लीन करत असते. त्यामुळे अगदी सोप्या पद्धतीने जशी रोजची भांडी मी क्लीन करते ना त्याच पद्धतीने या बास्केटला मी स्क्रबरच्या हेल्पने घासून घेतलं आणि त्यानंतर स्वच्छ करून घेतलं. पण हीच जर का बास्केट मी 2 महिने 3 महिने जर वॉश केली नाही तर याला स्वच्छ करायला मला वेळच लागेल. जसं गॅसच्या बटन मी बरेच दिवसापासून क्लीन केलेल्या नव्हत्या त्यामुळे मला त्या स्वच्छ करायला जवळजवळ अर्धा तास गेला. भलेही तुमच्यासोबत मी खूप कमी मिनिटाचा व्हिडिओ शेअर करत असेल, पण जर एखादी वस्तू आपण खूप वर्षानंतर जर क्लीन करत असेल किंवा खूप महिन्यानंतर क्लीन करत असेल तर त्याला मेहनत तर लागणारच आहे. त्यामुळे मी नेहमी म्हणत असते की कुठलीही वस्तू तुम्ही हप्त्यातनं किंवा 15 दिवसातनं एकदा जर क्लीन केली तर तुम्हाला जास्त मेहनतही लागणार नाही आणि त्यामध्ये अस्वच्छताही जमा होणार नाही. त्यामुळे एक रूटीन फॉलो करा घरातला कोपरा स्वच्छ राहील. तर बघा इथे मी व्यवस्थित बास्केटही स्वच्छ करून घेतली. त्याचबरोबर मी असा एक स्पून होल्डर बांधून ठेवलेला आहे. बरेचदा आपण भांडी घासताना चम्मच वगैरे त्यातच टाकतो, मग चमचेची गरज असली की पूर्ण भांडी काढावी लागतात. अशा वेळेस छोटे स्पून्स छोटे चम्मच ठेवण्यासाठी मी अशी एक बास्केट बांधून ठेवलेली आहे आणि खालच्या साईडला एक ड्रेनेज ट्रे ठेवलेला आहे जेणेकरून ओटा खूप खराब होणार नाही. त्यानंतरची शेवटची वस्तू ही देखील आपण आपल्या किचनमध्ये रोज यूज करतो ते म्हणजे मिक्सरचे पॉट. बरेचदा तुम्ही बघितलं असेल मिक्सरचे पॉट आपण नॉर्मली वॉश करत असतो, पण ते व्यवस्थित वॉश केले नाही तर त्यामधून घाणेरडा वास येतो, कारण यामध्ये आपण वेगवेगळे पदार्थ काढत असतो. तर मी काल ग्रेव्ही काढली होती आणि ते वॉश करून ठेवलं होतं. यानंतर हा जो पॉट आहे त्यामध्ये मी नेहमी मलाई काढत असते आणि बघा या पॉटमध्ये अक्षरशः फंगस आलेलं होतं आणि ते दिसतही नव्हतं, कारण हा पॉट मी फक्त मलाईसाठी वापरत असते आणि ते 2 महिन्यातून किंवा 3 महिन्यातून यूज केला जातो आणि तो तसाच ठेवलेला होता. इवन या झाकणाचे जे रबर असतात ते देखील आपण काढून क्लीन करत नाही, त्यामध्ये बघा घाण जमा झालेली असते. त्यामुळे 15 दिवसातनं हे सिलिकॉन रबर देखील काढून स्वच्छ करायला हवे. तर हा पॉट मी नेहमी वापरते त्यामुळे अदामदा स्वच्छ करत असते. पण तुम्ही हा मलाईच्या पॉटचं झाकण बघा, याचं रबर निघत देखील नव्हतं, कारण मी याला कधी काढून स्वच्छच केले नव्हते. आणि बघा या झाकणामध्ये एवढी जास्त घाण जमा झालेली होती ना, आणि बरेचदा आपण त्यातून मलाई काढतो किंवा ज्यूस वगैरे काढतो तर ते आपल्या अन्नातही मिक्स होऊ शकतं, हे मी नोटीस केलं. तर रोज जरी पॉसिबल नसेल तरी 15 दिवसातनं किंवा हप्त्यातनं याला व्यवस्थित असं खोलून क्लीन करा. त्यानंतर याला उन्हामध्ये वाळत घाला. घरात ऊन येत नसेल तर फॅनच्या खालीही ठेवू शकता आणि त्यानंतरच याला अलमारीमध्ये स्टोअर करा, जेणेकरून यामध्ये जेवढाही घाणेरडा वास असेल तो पूर्णपणे निघून जाईल. तर याला मी स्वच्छ केल्यानंतर तुम्हाला दाखवते. बघा झाकण आणि त्याचबरोबर त्याचे जे कॉर्नर्स होते आणि रबर व्यवस्थित स्वच्छ झालेले आहे. इवन जे पॉट आहे त्यामध्ये देखील मी लिक्विड टाकून एकदा मिक्सरला फिरवून घेतले आणि त्यानंतर स्वच्छ केले, जेणेकरून त्यात कुठलाही घाणेरडा स्मेल असेल किंवा वास असेल तर तो निघून जाईल. तर अशा प्रकारे आपल्याला महिन्यातनं किंवा 15 दिवसातनं एकदा तरी आपले मिक्सरचे पॉट स्वच्छ करायला हवे. मैत्रिणींनो, या होत्या काही आपल्या किचनमधल्या वस्तू ज्या आपण रोज वापरतो पण त्या स्वच्छ करायला विसरतो. तर महिन्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा या स्वच्छ करायला हव्या. तर आशा करते की आजचा व्हिडिओ देखील तुम्हाला युजफुल वाटला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा असेच युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी. चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.